एका ऑफिसात माणसांप्रमाणे चेटकिणीचीही सभा भरते. विश्वास नाही बसत तर हे बघा. कमला, विमला, सजनी, आनंदी, सविता, रोशनी, तुम्ही 10 चेटकिणी आज पिठोबा गावात गेल्या होत्या. परत 5च आल्या आहात. उरलेल्या 5 कुठे थांबल्या? मला नाही माहित. मी तर माझं काम करून सरळ परत आले आहे. मीही रस्त्यात कुणाला नाही भेटले. मीही माझं 4 घरातलं काम करून परत चेटकिण नगरात आले आहे. आज आपल्या 5 चेटकिणी परत गायब झाल्या आहेत. हो, हे तर गेल्या कित्येक रात्रींपासून होत आहे. आतापर्यंत आपल्या 100हून अधिक चेटकिण बहिणी गायब झाल्या आहेत. हो, कोणीतरी आपला शत्रू आहे जो आपल्यावर लपून हल्ला करतोय. आपण आपल्या चेटकिण बहिणींना परत आणूच. आता आपल्याला हे जाणून घ्यायचंय की तो कोण आहे जो आपल्या चेटकिणींना पकडतो आहे. मी आहे तो तांत्रिक, चेटकिणींचा शत्रू. मीच त्या चेटकिणींना पकडलेला आहे. तांत्रिक, तुला याचा परिणाम भोगावा लागेल. आमच्या चेटकिणींची तुझ्या बरोबर कसलीच दुश्मनी नाहीये, तरीही तू आम्हाला पकडून या बाटल्यांमध्ये बंद करतोस. तांत्रिक, तुला असं करून काय मिळतंय? धन, पैसा, संपत्ती. याचा अर्थ काय? तू आम्हाला विकत आहेस? आम्हाला कोण विकत घेईल? या जगात काय विकलं जात नाही. जिवंत लोक, मेलेली माणसं, भूत, प्रेत, चेटकीण, हडळ, सगळं काही विकलं जातं. मी तुम्हालाही विकत आहे. आजकाल माझा व्यवसायही जोमाने सुरू आहे. आमच्यासारख्या चेटकिणींचा जीव इतका सोपा नाही की कोणीही लिंबासारखा तो पिळेल. आपण गाववाल्यांना एक संधी अजून देणार आहोत. यानंतर चेटकिणींचा तांडव सुरू होईल. सगळ्या विठोबा गावाला स्मशान बनवून टाकू. आता आमच्यासाठी काय आदेश आहे? या चिठ्ठ्यांमध्ये आपण आपली सूचना लिहिलेली आहे. तुम्ही सगळ्या जणी यांना गावातल्या भिंतींवर चिकटवा. या सूचनेमुळे काय होईल? आम्हाला आपल्या चेटकिण बहिणी परत मिळतील. या सूचनेमुळे आपण गावकऱ्यांना सांगायचंय की पिठोबा गावातला एक माणूस आपल्या विरोधात षडयंत्र रचतो आहे. ठीक आहे, आम्ही पिठोबा गावाला ही सूचना देऊन येतो. सांभाळून जा आणि लवकर या. बघूया आपल्या या सूचनेचा गावकऱ्यांवर काय परिणाम होतोय. चेटकिणींची सूचना. हो भाऊ, चेटकिणीने सूचना केली आहे. ही कसली सूचना आहे आणि यात आपले गावकरी काय करू शकतात? आपल्याला तर काही करायला पाहिजे, कारण की या सूचनेमध्ये चेटकिणींनी आपल्याकडनं मदतीची अपेक्षा केली आहे. हे तर खरं आहे. त्या चेटकिणीने आपलं काही नुकसान केलेलं नाहीये, तर मग त्यांना कोण त्रास देत असेल बरं? तो माणूस कोण आहे? माझा अर्थ चेटकिणीचा शत्रू गावात कोण असेल बरं? चेटकिणींना कोण कशासाठी पकडेल? जर ही गोष्ट आपल्या लक्षात येत नसेल तर मोठ्यांकडे जायला हवं. चला, आपण मंदिरातल्या पुरोहितांबरोबर यावर चर्चा करूया. हो हो, चला चला. हो हो, चला चला. हो हो, चला चला. गावकरी मंदिरातल्या पुरोहिताला भेटायला येतात आणि समस्या सांगून उपाय विचारतात. पुरोहित सगळ्यांना धैर्याने राहायला सांगून मंदिरात अभिमंत्रित जल देतात. यामुळे गावकरी चेटकिणीच्या रोषातून वाचतील. दुसरीकडे चेटकिणीची अडचण सतत वाढत आहे, कारण त्यांच्या चेटकीण बहिणींचं अजूनही अपहरण होत आहे. मुख्य चेटकीण आपल्या चेटकिणींना वाचवायला जटाशंकर मंदिरातल्या एका सात्विक पुजाऱ्याची मदत घेतात. पुजाऱ्याकडे जाऊन घडलेल्या सगळ्या घटना सांगतात. पुजारी चेटकिणींना त्या तांत्रिकाबद्दल सांगतो जो हे सगळं काही करत आहे. चेटकीण पुजाऱ्याला येऊन त्या तांत्रिकाच्या गुहेवर हल्ला करते. घरातला भेदी लंका उद्ध्वस्त करतो, ही म्हण खरी आहे. चेटकिणींनो, तुम्ही या पुजाऱ्याच्या मदतीने इथे आल्या आहात. पुजाऱ्याने माझं गुपित उघड केलं आहे. तांत्रिक,
प्रत्येक जण तुझ्यासारखा स्वार्थी आणि शत्रू नसतो. मी या पुजाऱ्याला नंतर बघेन. आधी तुम्हाला माझा चमत्कार दाखवतो. तांत्रिक आणि चेटकिणींमध्ये जादूचं युद्ध सुरू होतं. दोघे एकमेकांवर मायावी हल्ला करत राहतात. तांत्रिकाची जादू चेटकिणींवर भारी पडते. तेव्हा पुजारी चेटकिणीची मदत करतो. तेव्हा चेटकिण तांत्रिकाला आपल्या जादूच्या पिंजऱ्यात कैद करतो. पुजारी, तू हे चांगलं नाही केलंस. तांत्रिक जशी करणी तशी भरणी. तू चेटकिणींचं अपहरण केलं आहेस. आज तुझंच अपहरण झालं. यात काय चुकीचं आहे बरं? मी तुला मारून टाकेन. तांत्रिक, तू चेटकिणींचं अपहरण का केलास? मी त्यांना विकून पैसे कमावतो. माझ्या चेटकिणींना कोण विकत घेतं? माझ्यासारखे हजारो तांत्रिक आहेत जे या चेटकिणींकडून आपल्या इच्छेनुसार काम करून घेतात. कोणाचं घर बनवायचं असेल, कोणाला ते संपवायचं असेल, नात्यात गैरसमज पसरवणं, लोकांना आपापसात भांडू देणं, एकमेकांचा व्यवसाय बंद करणं, अशी बरीच कामं या चेटकिणींपासून केली जातात आणि या चांगल्या किमतीत विकली जातात. तुम्ही माझ्याबरोबर या. आपण दोघेही मिळून व्यवसाय करू. स्वार्थी तांत्रिक, आमच्या चेटकिणींचं शरीर मेलेलंय, आत्मा नाही. आम्ही तुझ्यासारखं घाणेरडं काम करत नाही आणि आता तुला हे काम करूही देणार नाही. तू मला थांबवशील? मी थांबवणार नाही. मारीन, भस्म करून टाकीन तुला. गुहेत जाऊन सगळ्या चेटकिणींना मोकळं करा. चेटकिण तांत्रिकाच्या गुहेत जाऊन आपल्या चेटकिणींना मोकळं करते. तोपर्यंत गावकरीही तिथे येतात. चेटकिण आपल्या सहकारी चेटकिणींबरोबर येऊन पुजाऱ्याला धन्यवाद देते. पुजारीजी, तुम्ही एका चेटकिणीवर विश्वास ठेवून तिची मदत केली आहे. तुमचे खूप खूप आभार. मला माहित आहे की भूतप्रेत आणि चेटकिण यांना लोक घाबरतात, पण सगळ्या आत्मे वाईट नसतात. तुमच्यासारख्या काही चांगल्या चेटकिणीही असतात ज्या कोणालाही त्रास देत नाहीत. गावकऱ्यांनो, माझी समस्या सोडवली गेलीये. माझ्या चेटकिण बहिणींचं जे अपहरण झालं होतं त्या आता मला मिळाल्या आहेत. आता तुम्ही आनंदात राहा. लक्षात ठेवा की विनाकारण केलेला स्वार्थ आणि शत्रुत्व हे दोन्हीही वाईट असतं. सगळ्यांशी मित्रत्वाचे संबंध ठेवा. यातच आपलं सगळ्यांचं कल्याण आहे.